कृपा करावी, जीवन उद्धरून जावं, कृतार्थ अवस्थेला पोहोचावं, याकरता तुमचं माझं हित कशात आहे हे आम्हाला कळावं आणि ते हित करण्याचं सामर्थ्य फक्त आणि फक्त संतांच्या मध्ये. म्हणून बघा, फार तुकोबराय सुद्धा म्हणाले, नको नको देवा तार्किकांचा संग, तरकट माणसाच्या संगतीत मला ठेवू नको. कसं वागायचं, कसं बोलायचं, कसं आचरण करायचं, जीवन जगण्याची उत्तम आचार संहिता ज्यांनी आम्हाला दिली आहे ना, ओलावा वचना जयांचिया, ज्यांच्या वचनांना भगवंत प्रेमाची ओल होती. बोलू ऐसे बोल जेणे बोले विठ्ठल डोले. माझ्या बोलण्याने समोरच्याच्या हृदयातला विठ्ठल परमात्मा डोलला पाहिजे, असं आमचं बोलणं असलं पाहिजे. आणि हे संतांनी तुम्हाला मला शिकवलंय. सर्वतोपरी हित करण्याचं सामर्थ्य ज्यांच्यामध्ये आहेत असे संत, तेची माझे हित. चकार वापरला, जो चकार निश्चय दर्शवतो भाषेतला, त्यामुळे ते नाही, तेची माझे हित करीती सकळ. त्यांच्याशिवाय दुसरं कुणीच माझं कल्याण करू शकत नाही. आणि खरं सांगू, तुमचं माझं कल्याण व्हावं असं या जगामध्ये जर कुणाला वाटत असेल तर ते आपले माता पिता आणि संत. या व्यतिरिक्त तुमचं माझं पूर्ण कल्याण व्हावं असं नाही कुणाला वाटत. त्यामुळे तुमच्या माझ्या कल्याणाची भूमिका घेऊन इथं अवतरित झालेले संत, तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. बरं, माझ्या जीवनाचं कल्याण होणारे त्यांच्या पायाशी गेल्यानंतर हे ठाऊक होतं हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवप्रभूंना. म्हणून तर पुण्यामध्ये उपाशी विठोबाला किंवा निवडुंग्या विठोबा मंदिरामध्ये जर तुकोबरायांचं कीर्तन रंगलं असेल तर छत्रपती शिवप्रभू आवर्जून कीर्तनामध्ये येऊन उपस्थित राहायचे. पूर्ण समर्पण भाव होता. आता इथे सुद्धा लोकांनी आपली बुद्धी फार समोर आणली आणि त्याच्यामध्ये संवादापेक्षा वादच घातला की छत्रपतींचे गुरु नेमके कोण, समर्थ की तुकाराम महाराज. खरं तर हे दोनही समकालीन संत आहेत. दोघांनीही आपापला मोठेपणा मान्य केला होता एकमेकांचा. इथे आम्हाला संवादापेक्षा वादात रस आहे. मला असं वाटतं वाद घालणाऱ्यांना घालत बसू द्या, आपण त्यातला संदेश घेऊया, अर्क घेऊया, जीवनाचं मर्म शिकूया. छत्रपती शिवप्रभूंनी तुकोबरायांचा आदेश घेतला, तुकोबरायांचं मार्गदर्शन घेतलं. भक्ती आणि शक्तीचा संगम जीवनामध्ये व्हावा. समर्थ रामदास स्वामींचंही शिष्यत्व पत्करलं. आणि ज्यावेळी अफजल खान नावाचा क्रूरकर्मा पठाण येत होता इकडे स्वराज्याच्या दिशेने चालत, त्यावेळी राजांनी तुकोबांना विचारावं, महाराज काय करू. महाराज म्हणतात, शिवबा विंचू देव्हाऱ्याशी आला, देवपूजा नावडे त्याला, तेथे पैजाराचे काम अधमाशी तो अधम. विंचू जर देवपिंडीवर बसलाय आणि आपण पूजेला गेलो तर आपण म्हणू का, विंचू स्वामी तुम्ही शंकरापेक्षा मोठे आहात, तुम्हाला सुद्धा अभिषेक नाही ना, तेथे पैजाराचे काम अधमाशी तो अधम. समर्थ रामदास स्वामी छत्रपतींना सांगायचे, शिवबा उद्धटासी उद्धट, खटनटासी खटनट. आज आम्हाला हे शिकण्याची गरज आहे हो. कुणीही येऊन कधीही येऊन आमच्या धर्मावर वल्गना करतं, नको नको त्या गोष्टी बोलून जातं. काल दत्त जयंती झाली, परवा कॉलेजच्या एका मुलाने मला प्रश्न विचारला, ताई बायोलॉजिकली हे शक्य नाही म्हणले, 3 शिरे 6 हात, काही काय सांगता. शरीरशास्त्राच्या दृष्टीने 3 मुख असलेला असं कुठे असतं का म्हणाले, काही सांगता. मग तिथे आम्हाला त्यांच्या प्रश्नाला उत्तर देता आली पाहिजे तो, की नाथांनी सांगितलंय त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा. पहा म्हटलेत का, पाहायला गेला तर कदाचित दिसणार नाही, पण जाणा हा शब्द नाथ माऊली त्याकरताच वापरतात की तो आम्हाला जाणून घ्यायचंय. त्रिगुणांचं प्रतीक असलेला सत्वरजतम अशी ती देवता आहे दत्त प्रभू. मग संत नाथ बाबा आम्हाला त्यांच्याकडे अशी आळवणी करायला सांगतात, किती प्रेमाने जाऊया. आमचं हित जर आम्हाला कळत असेल ना तर दत्तप्रभूंच्या चरणावर शरणागती पत्करावी. कारण त्यांच्या त्या संप्रदायामध्ये सुद्धा आपल्या सगळ्यांना माहिती आहे दत्तप्रभूंचं अधिष्ठान समोर आहे. म्हणून मुद्दाम सांगते, आपण बऱ्याचदा असं म्हणतो, स्वामी म्हणतात भिवू नको मी तुझ्या पाठीशी, मग मी काही केलं तरी चालतंय का. स्वामी म्हणतात चोरांनी सुद्धा म्हणावं मी चोरी केली तरी चालेल, व्यसन करणाऱ्यांनी म्हणावं आम्ही व्यसन केली तरी चालतील का, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी. अहो हे असं नाहीये. अध्यात्म आम्हाला निर्भय बनवतं खरं, पण ती निर्भयता सत्कर्मातनं आलेली असू दे. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा लवावे, सत्कर्म योगे वय घालवावे म्हटलंय. असं सत्कर्म व्हावं की शरणागत भावानी, सर्व समर्पण भावानी दास्यत्व तिथे न्यावं. म्हणून त्यांच्या अवतारांमध्ये सुद्धा श्रीपाद श्री वल्लभ स्वामी गाणगापूर, नृसिंह सरस्वती लाडाचं कारंज, कर्दळीवनात जे प्रकट झाले असे स्वामी समर्थ,
आणि अलीकडच्या काळापर्यंत अगदी वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज, दत्तावतारी हे सगळे सत्पुरुष आहेत. या सगळ्यांनी संतांच्या पायावर विश्वास ठेवला ना की हिताची संकल्पना आमची क्लिअर होऊन जाते. नक्की कशात हित आहे? जावं सहकुटुंब सहपरिवार, दास आम्ही हे घरदार. सहकुटुंब सहपरिवार, दास आम्ही हे घरदार. तवपदी अर्पू असाय, संसारा हित हा भार. तवपदी अर्पू असाय, संसारा हित हा भार. परिहरिसी करुणा सिंधू, तू दीन दयाळ सुबंधू. आम्हा अधलेशन बाधो, वासुदेव प्रार्थित दत्ता. शांत हो श्री गुरुदत्ता, मम चित्ता शमवी आता. शांत हो श्री गुरुदत्ता, मम चित्ता शमवी आता. शांत हो. काय करुणा त्रिपदी भाकावी. इतक्या करुणेने जर भगवंताच्या जवळ आम्ही गेलो ना, संत आम्हाला ही करुणा देतात जीवनाकडे बघण्याची. भगवंताकडे आर्ततेने कशी प्रार्थना करायची ते शिकवतात. सध्या अहिताच्या मागे आम्ही लागलोय बरं. मुळात संभ्रमात आहोत, गोंधळलेल्या स्थितीत आहोत की आमचं हित कशात आहे नेमकं तेच कळेना. म्हणून म्हटलं ना, आता उद्या सुद्धा, आज 28 तारीख, 29, 30 राहिलं, 2च दिवस राहिले. फार मोठा सण येणार आहे आमचा, जागतिक भारतातला खूप मोठा सण. कुठला हो? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. स्वतःला तरुण म्हणणारे सगळी मंडळी. आता बघा तुम्ही संस्कृतीचं कसं अधपतन आजूबाजूला दिसतंय. हिंदू धर्माचे पाईक म्हणवणारे सुद्धा संस्कारांची कशी विटंबना होताना आजूबाजूला पाहताना आम्ही पाहू. आणि अशा वेळी डोळे झाकून जर घेतले ना, तर मग आम्ही जर वेळीच नाही बोललो तर आमच्यासारखे मग दुर्दैवी आम्ही ठरू. पुढच्या पिढी समोर सगळा अंधार निर्माण करण्याला पालक म्हणून आम्ही जबाबदार असू. येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवती माऊली म्हणते ना, तर आम्हाला सावधपणे वडीलकीची भूमिका बजावलीच पाहिजे. कारण तुकोबांच्या तालमीमध्ये, समर्थांच्या तालमीमध्ये शिकणारे समर्थ छत्रपती शिवप्रभू ज्यावेळी आईच्या गर्भामध्ये होते, त्यावेळी आई गर्भातल्या बाळाला सांगत होती, शिवबा जन्माला ये पण जळण्याच्या तयारीने ये माझ्या राजा. कारण आजूबाजूला सगळा अंधार आहे, सगळा अंधकार आहे. 350-400 वर्ष गुलामीच्या अंधकारात महाराष्ट्र चाच पडतोय. आणि या अंधाराचा नायनाट करायचा असेल ना, तर जळण्याच्या तयारीने ये माझ्या राजा. एवढ्याशा पणतीनं जर जळायचं ठरवलं ना, तर मोठ्यात मोठ्या अंधाराचा नायनाट करता येतो. आणि जन्म झाला, 5 वर्षापर्यंत शिवनेरीवर लहानाचे मोठे झाले किल्ल्यावर. 5व्या वर्षी ज्यावेळी पुण्यामध्ये आले ना, त्यावेळी आईला विचारावं, आई कुठाय माझा वाडा, कुठाय माझा घोडा, कुठाय माझं सैन्य. का हो? त्या माऊलीनी हिताचा विचार केला म्हणून शककर्ते राजे छत्रपती घडू शकले. आजची आई मुलांच्या हिताचा विचार करतेच असं नाही. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयांची. म्हणूनच का माता पित्यांना धन्यवाद दिले तुकोबरायांनी? कारण जे मायबाप पालकांच्या हितासाठी, मुलांच्या हितासाठी जागे आहेत ना, त्यांनाच धन्यवाद दिलेत. बरं, 5व्या वर्षाच्या छत्रपतींनी आऊसाहेबांना विचारावं, आऊसाहेब कुठाय माझा घोडा, कुठाय माझा वाडा, कुठाय माझं सैन्य. कारण राखेचे डोंगर साठले होते हो सगळीकडं. माणसं परागंदा होऊन देशोधडीला लागली होती. 3 अवस्था, 3 गोष्टी अशा होत्या पुण्याच्या भूमीमध्ये की चपलांचं तोरण लावलं होतं पुण्याच्या भूमीला. एक पहार ठोकली होती आणि त्या पहारेवर मानवाची कवटी अडकवली होती. आमच्याच माणसांनी, मुरार जगदेव त्याचं नाव. माणसं देशोधडीला गेली होती. आमच्याच आया बहिणींची आबरू डोळ्या देखत लुटताना बघण्यापलीकडे दुसरा इलाज उरला नव्हता. अशी भीषण अवस्था महाराष्ट्राच्या भूमीमध्ये होती. बरं, कुठलीच सुरक्षितता नाही. वेदशाळेतला वेद, देवळातला देव, स्त्रीचं शील, तरुणांचा पराक्रम, वृद्धांचं जीवन, सगळं सुरक्षित राहावं याकरता स्वराज्याचा घाट होता. हे सगळं एका तरुणाने केलं. आज आमचा तरुण स्वतःला तरुण म्हणवतो, पण संध्याकाळ झाली की त्याला धरून आणावं लागतंय. 31
31 डिसेंबरचा मी उल्लेख केला, व्यसन आणि फॅशन याच्या नादी आम्ही लागू. मी हात जोडून सांगते आपल्याला, माझ्यावर विश्वास ठेवा, महाराष्ट्रामध्ये नव्हे सगळीकडेच 31 डिसेंबरचा दिवस भजन साजरा करूनच झाला पाहिजे. त्या दिवशी जागर घाला भजनाचा, हरकत नाही, पण नको त्या व्यसनाला आणि वाईट प्रवृत्तीकडे जर आमची पिढी जात असेल ना, तर छत्रपतींच्या महाराष्ट्रात राहण्याची आमची खरं तर पात्रता नाहीये. ज्या राजाला सुपारीच्या खांडाचं सुद्धा व्यसन नव्हतं, त्या राजाची शिवजयंती मशाल घेऊन धावणाऱ्यांनी किती अंतर काटलं, हे त्यांनी मद्य किती प्यायलं, किती बाटल्या रिचवले, याच्यावर दुर्दैवाने ठरतंय. फक्त राजांसारखं दिसणं, याला जे आम्ही इम्पॉर्टन्स दिलेत ना, फक्त राजांसारखं दिसणं, मला वाटतं असणं फार महत्वाचं आहे छत्रपतींसारखं. की ज्या छत्रपतींनी घाट घातला स्वराज्याचा आणि माई लेकरांचा तो संसार. मला कुणीतरी म्हणालं होतं छत्रपती म्हणून मी घेते बरं हे. खरं तर नरसिंह शिवाजी राजा शिवाजी राजा, नरसिंह शिवाजी राजा, साधी त्याची प्रजा जमवूनी फौज रांगड्या वीर मावळ्यांच्या, रांगड्या वीर मावळ्यांच्या, दौलती बुडवी पातशाह्यांच्या, दौलती बुडवी पातशाह, दौलती बुडवी पातशाह्यांच्या जी, दौलती बुडवी पातशाह्यांच्या जी, जिरजी 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 मराठ्यांच्या मान गंगेला, 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 महापूर आला उगम त्याचा झाला जहागिरी, छोटी छोटा कारभार विसरुनी जरा वर्तमानास, सुरस तो कीर्तिदायी इतिहास, जाऊ चला जुन्या पुणे शहरास, हाजी जाऊ चला जुन्या पुणे शहरास, हाजी जिरजी जिरजी जिरजी, त्या जुन्या पुणे शहरात काय घडलं? मायलेकांनी दैदिप्यमान असा इतिहास घडवला. तुकोबरायांवर समर्थांवर पूर्ण विश्वास ठेवून जीवनाचं सगळं समर्पण वाहिलं होतं. त्या चरणांवरती मार्गदर्शन उत्तम होतं. जिजामातोश्रींनी आपल्याला आलेल्या राजकारणाचा अनुभव, सुलतानी आक्रमण, मुघली आक्रमण सगळं अनुभवलं होतं. विचारांची आलेली परिपक्वता आपल्या लेकरामध्ये समर्पित केली होती. आणि गर्भापासूनच ज्याच्या मुठी अशा आवळल्या जात होत्या, त्या शिवबांवरती काय संस्कार करावेत. त्या पुण्या, त्या जुन्या पुणे शहरात, 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 त्या जुन्या पुणे शहरात कसबा वाड्यात होता नांदत, मायलेकांचा सुखी हो संसार, मायलेकांचा सुखी हो संसार, जहागिरी छोटी छोटा कारभार, जहागिरी छोटी छोटा कारभार, दोघांच्या मनी मोठा निर्धार, दोघांच्या मनी मोठा निर्धार, निर्धार जिजाईन केला. 12 वाजतील, सगळाच पोवाडा म्हणत बसले. निर्धार जिजाईन केला, पढविला बाळ शिवबाला, पुराणांचा देऊन दाखला, क्षत्रियांचा बाण शिकविला, बाण शिकविला, निर्हाजे जे बाण शिकविला, निर्हाजे जे बाण शिकविला, निर्हाजे जे. एक विचार दोघांनी केला हो जिरे, एक विचार दोघांनी केला हो जिरे, एक विचारांशिवाय कार्य होत नाही. म्हणून सगळे एकत्र आले, जीवाला जीव देणारी माणसं एकत्र आली. हो, वाजवायचेत का? टाळाटाळ करू नका, मनापासून वाजवायचे असतील दिल खुलास वाजवावे. हो तू
वाजवू की नको वाजवू की, हेच आपलं असतं. मी आधीपासून तेच सांगते. आम्ही फार असे कीर्तनाला येणारी माणसं लो ऑफ कॉन्फिडन्स आहेत रोज, आणि चोरी करणारी, डाका घालणारी, वाईट वागणारी माणसं दिमाखात फिरतायत समाजात आज. कथा कीर्तन ऐकणारी फार भिवून घाबरून कसं होईल काय होईल. ते मोहग्रस्त झालेल्या अर्जुनाला भगवंतांनी खरं तर ते निमित्त होतं, त्याच्या निमित्ताने तुम्हाला मलाच सांगितलंय, हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भुक्षसे महिम. पण आम्ही मात्र असे गलित गात्र झाल्यासारखे वागतो, मोहामध्ये अडकलो. म्हणून यायचंय कुठं तर संतांच्या चरणाजवळ, बरं का. कारण तुमच्या माझ्या जीवनाचं सर्वांगीण कल्याण फक्त संत करणार आहेत. काय करता तो? आईच्या मायेने आम्हाला घेतात जवळ, प्रपंचाने आम्हाला दिलेला थकवा दूर करतात. तुकोबराय सांगतात 3ऱ्या चरणात, भागलिया माझा वाहते नकाडी, भागलिया माझा वाहते नकाडी, भागलिया माझा वाहते नकाडी, भागलिया माझा वाहते नकाडी. एकापेक्षा एक गंधर्व सभा आहे. खरं तर मोठ्या आवडीनी, मोठ्या गोड गळ्याची माणसं आजूबाजूला भेटणं हे सुद्धा भाग्याचं लक्षण आहे. काही ठिकाणी साथ न राहता ती 7:30 आहे की काय 2 तास असाही अनुभव येतो. पण आपण सगळे इतके उत्साही आहात. खरंच काही ठिकाणी एरंडेल प्यायल्यासारखे कधी कधी चेहरे समोर राहतात की कळवण्यास अत्यंत वाईट वाटत आहे की असा भाव दिसावा समोर. पण किती किती छान महिला वर्ग तर आमचा आज काय म्हणजे आमचा दिवस आहे की नाही. प्रपंचात खरं सुख आहे की इथं खरं सुख आहे हो? हा नक्की सोडवत नाही ना. पण परवा गेले होते ना एक आजी आजोबा दुकानामध्ये, आणि इतकं प्रेम एकमेकांवरचं. मला ते फार असं मुरलेला संसार असतो की नाही. आजी आजोबांनी आजीचा हात धरला होता, मस्त 2 जण चालत होते. मला राहवलं नाही. म्हटलं किती आजोबा काळजी घ्याल हो आजीची. वा वा वा, इतकं बरं वाटलं, इतकं बरं वाटलं. ते म्हणले काळजी बिळजी नाही, प्रेम बिम काही नाही, तिचा हात सोडला की ती साड्यांचं दुकान धरते म्हणाले. विठाल विठाल प्रपंच हा असाच आहे हो. कधी सुख आहे कधी दुःख आहे. सुख पाहता दुःख पर्वत आहे एवढा आहे. पण या सगळ्या बरं तुकोबराय सुद्धा म्हणले रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन, संघर्ष स्थिती जीवनामध्ये असलीच पाहिजे. याला जीवन ऐसे नाव. आणि हे करताना ही सगळी नाव आमची जर अशी तरुण जायची असेल ना तर काय करावं लागेल माहितीये का. सांगड बांधारे आपले उद्या ज्यांचं कीर्तन आहे की नाही, महाराष्ट्रातले खूप मोठे प्रथितयश आणि सुप्रसिद्ध कीर्तनकार, ज्येष्ठ कीर्तनकार, त्यांच्या घराण्यातले संत मणकुजी बोधले, त्यांचा अभंग आहे, भक्तीची सांगड बांधारे, सांगड बांधारे, सांगड बांधारे, सांगड बांधारे, सांगड बांधारे,
बांधा रे भक्तीची बांधा रे भक्तीची सांगड 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 बांधा रे संसाराचा सागर आहे. काय होतंय हो? संसार सागर संसार सागर भरला जातो पूर सांगड बांधा रे सांगड बांधा रे सांगड बांधा सांगड बांधा रे भक्तीची सांगड बांधा रे भक्तीची सांगड बांधा रे. या संसाराच्या सागरामध्ये लाटा आहेत. कुठल्या? संस्कृती भोवरा संस्कृती तीर्थाल वाजवा धा दिन दिन धा दिन दिन धा दिन दिन भोवरा संस्कृती संस्कृती भोवरा भोवरा संस्कृती भोवरा भोवरा फिरत से गरगरा फिरत से गरगरा सांगड बांधा रे सांगड बांधा रे सांगड बांधा रे भक्तीची लाटा उसळती विषयांच्या लाटा उसळती विषयांच्या लाटा लाटा विषयांच्या लाटा समुद्रामध्ये लाटा 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 उसळती विषयांच्या बहुत प्रपंचा बहुत प्रपंचाच्या सांगड बांधा रे सांगड बांधा सांगड बांधा रे 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 भक्तीची बांधा रे भक्तीची सांगड बांधा रे सांगड बांधा रे भक्तीची सांगड बांधा रे. या सगळ्या प्रपंचातनं आम्हाला जर असं छान तरुण जायचं असेल ना तर संतांनी जे सांगितलंय ते थोडं ऐकावं लागेल विश्वास पूर्णतेने. मग काय सांगितलं? मस्त बसायचं, रिलॅक्स, सगळे ताठ बसा. ज्यांना असं वाटतंय आपण तरुण आहोत त्यांनी ताठ बसा.
मी म्हटलं ना, तारुण्याची व्याख्या तेजस्विता, तपस्विता, तत्परता. हे ज्याच्याकडे आहे त्याला म्हणायचं तरुण. नाहीतर मग 75 वर्षाचे शेलार मामा सुद्धा तानाजीला म्हणायचे, तान्ह्या अरे म्या लढीन उदय भाण्याशी, हो बाजूला. त्यामुळे वयाचं बंधन नाही हा तारुण्याला. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. मस्त रिलॅक्स बसा, मोकळ्या मनानी आणि मोकळ्या गळ्यानी, जागेपणी. टाळीचा खणखण आवाज झाला पाहिजे, असं वाजू की नको एवढंच नाही. बरं, आम्ही सांगतो म्हणून नाही, डॉक्टर सांगतात म्हणून ऐका. डॉक्टरी शास्त्र सांगतं, उत्तम टाळी वाजली, उत्तम विठ्ठल स्मरण आलं, पायाच्या त्या केसाच्या, डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत रक्तपुरवठा सुरळीत चालतो, मध्ये कोलेस्टेरॉल येत नाही, तब्येत ठणठणीत राहते. रक्तात साखर असो वा नसो, मुखात साखर पाहिजे. थेट काळी चारचं तार सप्तक पकडलंय सगळ्यांनी. विठ्ठल विठ्ठल संतांची ये पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. तेची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. भागली या मज वाहतील कडिये, त्यांची येली जोडे सर्व सुख. तेची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. संत वाङ्मयानी, आमच्या वारकरी संत परंपरेनी संतांना आईचं स्थान दिलं, किंबहुना आईचं महत्व वाढावं तर तिथे संतांची उपमा दिली. त्यामुळे आई जसं लेकराला दूध भाताचा घास भरवते, अगदी मुखापर्यंत आणते. समर्थ संप्रदायामध्ये समर्थांचे शिष्य होते उद्धव स्वामी. ते म्हणायचे, अपत्यापरी पाजवी प्रेम ग्रासा. एखादी आई लेकराला दूध भाताचा घास भरवते ना, तसं इतक्या प्रेमाने. आणि किती सोपं. येथ मनाचा मारू न करिता, इंद्रिया दुःख न देता. येथे मोक्ष असे आयता, श्रवणाची. कुठेही जंगलात जायची गरज नाही, कुठे तपश्चर्या करायची गरज नाही. पण ठाईच वैसोनी कराय चित्त आवडे अनंत आळवावं. इतकं सोपं, किती सोपं करून सांगावं. अगदी मुखाशी आणून भरवला ना घास, तरी सुद्धा जर आम्ही हे ऐकायला तयार नाही, तर आमच्यासारखे मग करंटे आम्ही ठरू. संतांनी सोपं तत्वज्ञान दिलं. आज इथे जन्माला येणाऱ्या प्रत्येक लेकराच्या रक्तामध्ये जर आम्ही चेक केलं ना, तर WBC, RBC, व्हाईट ब्लड सेल्स, रेड ब्लड सेल्स आपण म्हणतो, पांढऱ्या पेशी, लाल पेशी. तसं मला असं वाटतं ब्लड बँकेमध्ये कधीतरी एखाद्या भक्ताचं रक्त चेक करावं, सांगावं तुमच्या रक्तात काय आहे. इथल्या जन्माला येणाऱ्या प्रत्येकाच्या रक्तामध्ये ज्ञानोबा आहेत, तुकोबा आहेत, छत्रपती शिवाजी आहेत, छत्रपती संभाजी आहेत. असलेच पाहिजे, असलेच पाहिजेत. कारण ज्ञानमूर्ती ज्ञानदेव, भक्तिमूर्ती तुकोबाराय, शांतीमूर्ती एकनाथ महाराज, आमचे शक्तिमूर्ती समर्थ रामदास स्वामी. वारकरी संप्रदायात निळोबारायांचं स्थान मोठं आहे. पंच प्राण आहेत हे. यातला एक जरी हरवला तरी जीवन आणि शरीर कलेवरासारखं होणार आहे. प्रसंगी कठोर शब्दामध्ये आम्हाला सांगतील. तुकोबारायांनी सुद्धा गाथेमध्ये बऱ्याचदा कठोर शब्द वापरलेत की नाही. माऊलींना आम्ही आई म्हणतो, आईचा दर्जा संतांना आम्ही दिला. आई काय करते हो, भागली या मज वाहतील कडी. का तुकोबाराय म्हणतात, रस्त्याने आई जर निघाली असली, बाळा मी जाऊन येते पटकन, ते पोरग मागे लागतं, आई मी येणार तुझ्या बरोबर, आई मला घे, आई मला घे. आई म्हणते चालशील तर नेते, उचलून घेणार नाही. ते म्हणत हो हो चालेल चालेल. थोडस अंतर चालून गेले, आई उचलून. आणि मग तिच्या कपाळाला सगळ्या आठ्या, ये मेल्या कार्ट्या बस, कार्ट्या मर एकदाशी. आई म्हणते की नाही, उन्हात काय मरतोस, घरात येऊन मर. तिला खरं खरं मर म्हणायचं नसतं, ये मेल्या कार्ट्या बस एकदाशी. आम्ही जर जीवन प्रपंचामध्ये, या सगळ्या जीवन प्रवासामध्ये थकलो, भागलो, आधुनिक सुखाच्या साधनांनी वखवख वाढवली, पण आनंद नाही खरा, सगळं दुःख आहे आजूबाजूला. मग या दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग संत देणार आहेत. ते सगळं भागले पण दूर करणार आहेत. भागली आमज वाहतील कडिये, त्यांची यांनी जोडे सर्व सुख. सगळ्या सुखाचं स्थान कुठे आहे तर संतांच्या चरणाजवळ आहे. संतांनी आम्हाला सांगितलंय, ज्या चोखोबांना पायरीवर बसतात म्हणून विटाळ होतो म्हणून सनातनी लोकांनी हकलून द्यावं, पण ते चोखोबा पुन्हा 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 पांडुरंगाकडे यायला का धजावत होते हो. कारण त्यांना माहिती होतं, सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी,
पुंडलिका पाठी उभे ठाके उभे ठाके उभे ठाके सुखाचे जे सुख साजिरे गोजिरे श्रीमुख चांगले शंख चक्र मिरविले गदा पद्म विटेवारी विटेवारी सुखाचे जे सुख सांगितलं. सगळ्या सुखांचं जर साधन कुठलं असेल तर ते तिथे आहे. सुखाचा राजमार्ग संतांनी आम्हाला सांगितलंय. जो प्रपंच दुःखदायक आहे त्या दुःखामध्ये त्या प्रपंचामध्ये न गुंतता खरा सुखाचा राजमार्ग देणारे संत आहेत. त्यांची यांनी जोडे सर्व सुख. मी एक पटकन 5 मिनिटाच्याही आत दृष्टांत सांगणार आहे. आपण आयुष्याचा प्रवास करतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे श्रोते हो, आई आपल्याला सहलीला जाणाऱ्या मुलाला डबा देते, बरोबर ना माता भगिनी? एखाद्या दिवसाची सहल असेल, पटकन माघारी यायचं असेल तर ते आई विचारते, बाळा किती देऊ रे पोळ्या डब्यात, किती चपात्या घालू डब्यात? ते पोरग म्हणतं, आई रोज मी 4 चपात्या खातो ना, आज मला 6 चपात्यांचा किंवा पोळ्यांचा डबा भर. पण आई तुमच्यासारखी होती. आईने 20 पोळ्यांचा डबा भरला. ते कार्ट म्हणलं, आमच्या आईला अक्कलच नाही. मला ट्रेकिंग करायचे, गड चढायचे, एका दिवसात माघारी यायचे आणि हे ओझं कुठं सांभाळू? ही शिदोरी. आई म्हटली, ही शिदोरी आहे बाबा, नाही म्हणू नकोस, जप, शेवटपर्यंत कामी येईल. झाली सहल सुरू झाली. काही अंतर चालून गेल्यावर एका टप्प्यावरती एका झाडाच्या छान सावलीमध्ये शिक्षकांनी मुलांना थांबवलं. बसा म्हणाले, करा सुरुवात जेवायला, उघडा आपापले डबे, शिदोऱ्या उघडा. आणि या पठ्ठ्यानी एका दणक्यात, पहिल्याच दणक्यात 8-6 पोळ्या हाणल्या. मग तो म्हणाला, माझी आई किती ग्रेट आहे. आधी म्हणाला होता, आमच्या आईला अक्कल नाही, एवढं ओझं दिलंय. आई म्हणाली, शेवटपर्यंत सांभाळ, वाट, लोकांना देण्यामधला आनंद घे. असं आहे ना, म्हणून तर आपल्याकडे काल्याचं कीर्तन करतात, मी नाही तू खा, जिथं तुला नाही मलाच मिळू दे. ही ओरबडण्याची वृत्ती आहे ना, तिथं जगातले सगळे राक्षस एकत्र येतात. आणि जिथं मला नाही तुला मिळू दे, तू खा, ही संस्कृती असते. तिथे परब्रह्म जेवतं बरं का, तिथं परब्रह्म येतं. त्यामुळे हा प्रवास त्याचा सुरू झाला आणि शेवटपर्यंत ती शिदोरी जशी त्याला कामी आली ना, तसं 5व्या वर्षी संत म्हणतात, घे हरिपाठ हातात. थोडासा मोठा झाला, कर गाथेला स्पर्श. म्हातारपणी वाचण्याचे हे ग्रंथ नव्हे, टाइम मॅनेजमेंट, लाईफ मॅनेजमेंट, हे सगळं शिकवणारे हे सगळे ग्रंथ आहेत आमचे. त्यामुळे विश्वासाने एक पंथ, एक ग्रंथ, एक मंत्र, एक संत आणि एक तीर्थ. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. या सगळ्यावर पूर्ण भावाने विश्वास ठेवावा. आणि मग मात्र आमचा प्रवास सुरू झाल्यानंतर काही अंतर पुढे चालून जातो, वयाच्या 20-40च्या टप्प्यामध्ये येतो, तेव्हा माऊली म्हणतात, घ्या ज्ञानेश्वरीला हात, भगवद्गीता घ्या, नाथांचं भागवत घ्या, दासबोध घ्या, एकनाथी भागवत घ्या. सगळे ग्रंथ आमच्यासाठी आहेत. आणि असं करता करता ही शिदोरी तुमच्या माझ्याकडे साठणार आहे बघा. आणि मग त्या मुलाला सहलीत जशी शेवटच्या टप्प्यापर्यंत ती चपाती किंवा तो डबा कामी आला ना, ती शिदोरी, तसं संत वाङ्मयाची, संत उपदेशाची ही शिदोरी तुम्हाला मला आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत कामी येणार आहे. थोडंसं वाईट बोलते, खूप लक्ष देऊ नये का, अजिबात वाईट वाटून घेऊ नका. वयाच्या 60-70 नंतर आलेलं नाकारलेपण, जगाने दिलेलं नाकारलेपण जेव्हा वाट्याला येतं ना, तेव्हा ही शिदोरी कामी येईल. अंतीचा नियंता पांडुरंग आपण म्हणतो ना, देहांती तुला कोण सोडू पाहतो, शेवटी तोच आहे देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनांचा. त्यामुळे शेवटपर्यंत आपलाच मुलगा आपल्याला म्हणतो, आता तुम्ही नसलात आणि असलात आम्हाला काही फरक पडत नाही, 7-12च्या उतारावर आमचं नाव पाहिजे आता, ठीक नाही. आमच्याच लोकांनी दिलेलं नाकारले पण आमच्या वाट्याला येतं ना, तेव्हा सगळ्यात महत्वाची संतांची ही शिदोरी तुमच्या माझ्या कामी येणार आहे. तुकोबराय म्हणतात, संतांचे माझ्यावर एवढे उपकार आहेत, काय द्यावे त्यासी. तुका म्हणे शेष घे नावडी. परत एकदा चाललंय ना, वचन न मोडी बोलिले जे तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. श्रोते हो, संतांचं उच्चिष्ट सेवन करावं, संतांनी जे सांगितलंय त्यानुसार आचरण करावं. मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका किंतु परंतु न आणता पूर्णपणे संतांच्या ग्रंथांवर विश्वास ठेवावा. आणि
एवढं सगळं जमल्यानंतर ही जीवन नौका उत्तम रीतीने पार व्हायला काही कमतरता भासणार नाही. ECG वरची रेष सुद्धा सरळ कधीच नसते. ती जेव्हा सरळ होते तेव्हा जीवन संपतं. त्यामुळे संघर्ष हे जीवनाचं दुसरं नाव आहे. तडजोडी या आयुष्यामध्ये कराव्याच लागतात. पण हे करत असताना श्रोते हो, संतांच्या म्हणण्यानुसार जर आम्ही आचरण केलं ना, 2 गोष्टी कायम लक्षात ठेवूया. मी हात जोडून आपल्याला सांगते, माझ्यावर विश्वास ठेवा. अंतःकरणाची शुद्धता आणि आपली नीतिमत्ता जर शुद्ध असेल, अंतःकरण शुद्ध असेल, नीतिमत्ता साफ असेल, तर माझ्यावर विश्वास ठेवा, परमेश्वर काटा सुद्धा न टोचू देण्याची जबाबदारी घेतो. कारण योगक्षेमम वहाम्यहम हे त्याचं ब्रीद आहे. ते LIC वाल्यांनी जरी घेतलं असलं तरी ते त्याचं ब्रीद आहे. पहिल्यांदा 9व्या अध्यायात त्यांनी सांगितलंय की मी सगळ्यांचा सांभाळ करतो, मागे पुढे राहे उभा सांभाळीता आली आघात निवाराया. एवढं जर विश्वासाने सांगितलंय, संत ओरडून आम्हाला सगळं आयुष्य खर्च करून पुन्हा पुन्हा तेच तेच सांगतायत, तर मनामध्ये शंका न आणता विश्वासाने समर्पण भावाने भक्ती करूया. बोलत असताना काही वेडवाकडं गेलं असेल तर मोठ्या अंतःकरणाने क्षमा करा. आपण सगळे माझ्यापेक्षा सर्व परीने मोठे आहात. एकदा या माझ्या मायबाप श्रोतृवृंदांसाठी टाळ्या वाजवा. आपण बघा, आपण म्हटलं की त्यांनी नाही वाजवले अजिबात, त्यांच्यासाठी येत ना त्या. वा वा. कीर्तनामध्ये बघा ना, आपले नसलेले गुण लोकांनी गावे असं आपल्याला वाटतं की नाही? आपले नसलेले गुण लोकांनी गावेत असं आपल्याला वाटतं. मग त्याचे असलेले गुण आपण इथे गातो. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी. त्यामुळे इथे प्रपंचातल्या गोष्टी करण्यापेक्षा एवढं वाङ्मय आहे, एवढं संत वाङ्मय आहे, एवढं अफाट ज्ञान आहे, ते सगळं जर इथे पुन्हा 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 आळवलं तर भगवंत कीर्तनाच्या सुखे सुखी होय देव, इतकं सुख त्याला या एका भक्तीतनं मिळतं. त्यामुळे माझ्या परम भाग्यानी आज या गावी पाटोद्याला येण्याची सेवा संधी मला मिळाली. या प्रतिष्ठानच्या उत्सवामध्ये, या दत्त यागामध्ये माझ्याही एक छोट्याशा कीर्तन पुष्पाची समर्पण मला करता आलं. मनापासून झालेली सेवा दत्तप्रभूंच्या चरणावर समर्पित करते. आपण सर्व बोलत असताना काही वेडवाकडं गेलं असेल तर मोठ्या अंतःकरणाने क्षमा करा. सर्व गुणीजन, गायक, वादक, जीव तोडून गाणारी, जीव तोडून वाजवणारी आणि श्रोत्यांसाठी टाळ्या वाजवायला सांगितल्या. 11:30 वाजून गेले तरी आपण पिन ड्रॉप आहात. किती छान, किती उत्तम श्रोता असा लाभावा. खरंच प्रत्येक कीर्तनकाराचं भाग्य आहे. सर्व महिला वर्ग, सर्व पुरुष वर्ग, बंधू वर्ग, माझ्या सर्व तरुण भावंडांना मनापासून नमस्कार करते. बाबांच्या अधिकार वाणीनी त्यांनी आम्हाला आज्ञा केली आणि त्यांच्या आज्ञेला स्मरून आम्ही इथे आलो. परमादरणीय हरिभक्तीपरायण श्रद्धेय अमृत बाबांच्या चरणी मनापासून प्रणिपात करते. जामा तो दशमग्रह असं असलं तरी सुद्धा बाबा आम्ही दोघंही आपल्या आशीर्वादाची याचना करतोय. लेक आणि जावई या स्वरूपामध्ये ते नातं प्रस्थापित झालेलं आहे. म्हणून म्हटलं, पेटीच्या साथीला जे आलेत ते माझे यजमान आहेत. त्यामुळे दोघांच्याही पाठीवर आम्ही त्यांचे आशीर्वाद भरपूर घेऊन जाणार आहोत आणि आपल्या सगळ्यांचेही आशीर्वाद मागते. जशी प्रपंचात साथ आहे तशी अशीही मला यांची साथ आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद मी दोघांच्या पाठीवर मागते. पुन्हा एकदा उत्तम ध्वनी व्यवस्था, उत्तम सगळंच उत्तम आहे. जे जे उत्तम, उदात्त, उन्नत, महन, मधुर ते या न्यायाने सगळ्यांच्या मनापासून कृतज्ञतेत राहते आणि सेवेला विराम देते. ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानेश्वर माऊली